दीदीच्या मैत्रिणी सगळे छोटे छोटे आहेत, मोठ्यांच्या नाही तर. आमटीसाठी वाटण काढायचं चाललंय मैत्रिणींनो. पुरीला 2 तास झालं तेलाचं काढून आणायचं सांगितलं. होय का? आणि ती गोसावळे आणता 2-3 काढून भाजीला कालवायला. गोसावळे इकडं पुरण फुलं परतून ह्याला आहे ना पाणी सुटतं मैत्रिणींनो पुरणाला. ते ना कवर बी असं मंद आचेवरती ही शिगडीवरती सुलतं. मी शिगडी आता बंद केली. हे आता गार होईस्तोपर्यंत माझी भजी कुरडे होत्या. भात वगैरे झाला, कणिक पुरण झाली, भात झाला, पुरण झालं परतून. आता आमटी करायची, गुळवणी झालं, भजी कुरडे करायची. गोसावळीची भजी खायची ह्यांना मैत्रिणींना गोसावळीची भजी खायची इथं. तर त्याच्यासाठी आम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालते. ज्या ताईसाहेबांना लसणाची चटणी दिलेली आहे ना मी, त्या ताईसाहेबांनी काय करायचं, बेसन पीठ, थोडंसं ओवा, थोडंसं सोडा आणि ही टाकायचं जिरी पावडर टाकायची, मीठ. आणि आता गोसावळ्याची करणार आहे भजी आम्ही, कांदा भाजी नाही करणार. आणि इकडं माझी आमटी पण झालेली बघू शकता. येळवण्याची आमटी असते ना ती छान घट्टपैकी. कोथिंबीर आहे की. आणि मी आज लोखंडाच्या तव्यात पोळ्या करणार आहे छानपैकी. पुरण पण झालं घट्ट. लोखंडाचा तवा लय दिवसापूर्वी घेतलेला आहे मी. आणि ही ना मैत्रिणींना सुकलं बघा सगळं पुरण. पाणी सुटतं एकदम असं, पण नंतर ना परतू घेतलं आणि गार होऊन द्यायचं सगळं बाकीचं काम होतं. आणि आमच्या गंगवात्याला काय करायचंय, पुरण वाटायचंय. वे तुम्हाला जाळी देऊ का? तुम्ही वाटताल का तुमचं? तुम्ही शिकावते मी. आमच्या आत्याने बी पोळ्या केल्यात बघू शकता इकडं. आणि गुळ टाकलाय, थोडा गुळ कमी पडलाय, बडी टाकली. हे ओके. त्यांना तुम्हाला जाळी देती, तुम्हाला वाटायला शिकावते मी. नाही आलं तर मग दीदीला वाटायला होतं. हा येईन ही पाटलं पाट्यावर नाही वाटत तुम्ही आता. बरं थांबा देते. आता ते वाटायचं कुठे गेलं मैत्रिणींनो? 11 वाजून गेल्यात. लय कामाचा कार्य. 12 नाही वाजले पण 11 वाजल्या. तात्या जेवायला नाही आलतं पण स्वयंपाक झालं नाही अजून. आई ती कुठे सांग कशाचं ती वाटायचं त्याला. अजून खण आणायला जायचंय गावात. कुठे गोसावळ्याचं काय झालं बाया? अख्या पोळ्या होत्या नाही तर दिस पप्पांचं व्हायचं नाही. हो का? आता तुम्हाला शिकावते मी. हे असं ठुईचं ह्याच्यावर, हे असं पुरण घ्यायचं आणि हे नुसतं ही दोन्ही पायाच्या मध्ये धरा की असं. हां हां धरा. आणि हे असं दाखवा. ओकेच. आलं शिकावलं. हां मला सगळं शिकवत नसते ते. आम्ही काय कुठं परदेशात आली वय. भजी बघा मग. आणि कोणाच्याही तोंडाला पाणी सुटून देऊ नका. होय होय. त्यांच्यात काय सक्रातीला भजीच नाहीत केली. नाही पण बिगर केमिकलची आहेत. नसली केली तरी करा. देवाला सणाला नाक लावायचा नसतो मैत्रिणींनो. काय करा, अशी परस बागेतली भजी करा. सणाला नाक लावायचा नसतो. आपल्याच परस बागेतली आपल्यालाच भजी. होय होय. सोपं आहे का नाही? होय म्हण. पुरण झालं का वाटतं? 9 भजी आहे तर कढई भरली. बघा आता तुम्ही परत म्हणता नुसते खाताना दावते करताना दावा नाही. होय होय. बघा आता तुम्हाला नुसते लालसर भजी नुसते अशी बाजारात ही काय म्हणते तर पडून देणार नाही. भजी झुंबड पडन. गोसाळ्याची भजी फक्त नाव लिहायचं बस. म्हणणार ही कांद्याची भजी असतात, निस्ती भजी असतात, मिरचीची भजी असते. ती गोसावळ्याची भजी कसं काय? आणि ती गोसावळं चिरलं ना ते मिठाच्या पाण्यात धुवायचं. माणसं म्हणते भजी बघून असं. अरे बाय प्रतीक्षाला बी दाखवा आमच्या.
बघा तिथं आमची हे आहे आमच्या ताई नाही आल्या मदतीला की मग आमची प्रतीक्षा असते मला. आमची दुसरी ताई आहे ती छोटी ताई आहे, एक मोठी ताई आणि छोटी ताई. छोटी ताई दोन्ही ताई मोठी ताई नाही आली की छोटी ताईला काम लागतं. असं आहे बघा. चला मदत करू लागावला. गॅस समजून आगल्या भागात बघूया काय बरोबर असं दळायचं काय नाही. आता काय करते आता आपलं म्हातारपणाला नवीन परपंच करावं लागतोय. दामट्यात लाडू टाकायचं बघ. पप्पा शिकवतात आजीला गंगू आजीला किती कसं करते ते. गंगूताई असं दळायचं आपल्या कडक कडक थोडं चपट करून घ्यायची डाळ. हा करायचं तुम्ही कुणाला बरं आपली थोडी डाळ द्यायची मग आपल्याला बुंदीचं लाडू करून देते. बरं पावसाळ्यात झाली का होती का बारीक. हा छान ओके दाखव. हा सगळ्यात मोठी चुलती चेष्टा करतात. काय होतं बारक्यापणी मला सांगा गंगावात्याने किती वेळा ह्यांना खायला घातलं असं भाकरी थापून. मग म्हातारपणी ह्यांनी पुरण वाटून दिलं म्हणून कुठं बिघडणार. माझं चाललंय ना काम काय काय. झालंय त्यांना काय होतंय वय झाल्यामुळे ते असं त्यांना करायला ती म्हणते तुमची जाळीची तार तुटली हो म्हणून ती दाबून हे करायला. त्यांच्या पाया असायच्या ना कामाच्या तीन पायल्याचा डबा रोज लागायचा ना. तीन पायल्याचा डबा सकाळचं तीन पायल्याचा डबा संध्याकाळचं. ह्यांना पोतं किती दिवसाला लागायचं आत्या पोतं किती दिवसाला लागायचं बाजरीचं ज्वारीचं पोतं 8 दिवसाला. असं दळण दळायचं. तेवढी मोठी फॅमिली होती ना. पप्पा त्या पूर्णापेक्षा तुम्हीच जास्त हलताय. चालू द्या. कुठं जायचंय तुम्ही. दाजींनी सेपरेट मग काय आता दुसरीकडे जावंय कुठं आणायला. ते तेलाचं काय करायचंय भाजीला पण चालत नाही. तळलेलं तेल मैत्रिणींना कशाला चालत नाही का. ही नैवेद्य चालल्यात माझं देवबाप्पांचं. आणि दाजींना माझं पटलं नाही म्हणून हो पांढरं शिपत पाणी बेसन पिठाचं आणि परत भजी सेपरेट. मी काय सुग्र नाही वैतावा. तुमची वायलिस्ट व्हा परत अजून माझीच भजी घ्यायचा मलाच म्हणायचं मी चांगली केल्यात की झालं देवबाप्पाचं. नैवेद्याचं ताट रेडी. नैवेद्याचं ताट रेडी. शहराकडे जायचंय ना तात्याला. ही आमटी ओतून ठेवती मैत्रिणीला गरवी लई. इकडे पोळ्या झाल्या तोपर्यंत थांब ग. आम्हाला आमचं बघू भजे आणि तिथं कुरडई झाली. ह्याला कांदा भाजून टाकला पहिलं तात्यांना तू टाक. आता मी आंघोळ करते की सणासुदीचं सर मैत्रिणींना तात्यांना ताट केलं. तात्या एकदा जेवलं का नाही त्यांना शहराकडे जायला भेटतं. मम्मी तू आता जेवायला ताट करतो पण तुम्ही आवडते. झालं माझं ताट मैत्रिणींनो. देवबाप्पाला इथं नैवेद्य दाखवला. ताटात एक ठेवला इथं एक ठेवला. इथं डिश आहे तुम्ही म्हणता ना का तू पण डिशमध्ये ठेवला पाणी त्यांना जे प्यायला. इकडं ताटात एक ठेवला. हां ह्यांना म्हातारीला दाखवाय जाता ना तुम्ही ह्यांना आजूबाजूला रानात परत ना जेवल्यावर. हां बसा अलीकडे बसा. इथं तिकडं लय कडेला बसतात तात्या जेवायला. आणि मग माणसं म्हणतात त्या का झाडू उचलला असता तर काय झालं असतं. आता मी तरी काय करू मैत्रिणींनो अजून सकाळ धरणं कामच चाललंय. आता जेवा छानपैकी.
आणि बाकीचं व्यवसाय जाताना बाकीच्या देवाला घेऊन जाणार. तुम्ही म्हणता ना का म्हातारी म्हणजे कोण, आता ती सवय लागली आमच्या तात्यांच्या आईला आणि वडिलांना. तात्यान ती आमची माझं लग्न झालं तेव्हापासून ती काय करायची, आते बी म्हणायची आणि तात्या बी म्हणायचं. म्हाताऱ्याला निवद दी, म्हातारीला निवद दी, तात्या म्हणायचं म्हातारीचा निवद भर. म्हणून मग मला पण तीच सवय लागली. आणि आता ओसून आलं ना मग हे काही खेंगट असतं ना, ह्याचं बाजरीच्या भाकरी रात्रीची तीळ लावून केलेली खेंगट असतं ना, त्याचा एक घास खायचा उपास सोडायला. मग ओसून आल्यावरती जेवताना आणि मग बाकीच खायचं असं. आता राहिलेल्या अजून पोळ्या करून घेते, अजून लय काम आहे, खणा नाही जायचंय गावात. तर झालंय का चांगलं सगळं. काकी काकी आम्ही साडी ब्लाऊज चांगला दिसतो मनीषा काकी पण चांगली दिसत असं गोलगोल फिरा. फिरायला पाहिजे आम्ही म्हटलं चांगले दिसले तर घाला नंतर ड्रेस का का काय तुम्हाला सांगू आता, काय झालं ग. हे काय आमची पोरगी बी रातच्या दर ही साडी बदल, ती साडी बदल. ब्लाऊज पण माझा कुठं तरी सगळं राडा करून टाकलाय. बरोबर आहे की आज तिचा सण आहे, पुरी साड्या निसू गेल्या निसू गेल्या, तिला काय करायचं, तिला बी नेसा वाटते की ती नेसू. तुला आवडतं प्रतीक्षा, तुला आवडतं मागं फिर. एक तर ब्लॅक किंवा वेलवेट म्हणून छान दिसतं ग कॉम्बिनेशन. आय दिदे मागं फिर अशी, हा दाखव अशी इकडं पाठीमागं बघा. आमची सगुना किती छान दिसती या. घेते की ग तुझ्यासाठी काय अप्रूप आहे. बर तुला छान घेऊ आपण, कधी बी घेऊ. बर बर हा. बघा आम्ही आता मसुबाला जाऊन आलेलो आहे. सगळं देवदेव झालं आमचं आणि आता आम्ही पोळ्या खाणार आहे. मसुबाचं झालं बघा, मसुबाला सगळं निवद दावलं. बघा ही आमची सगुना हे करते वौसा करते. इथंच मसुबाला गेलतो. तिकडं हे आमचं पसारा राहडा आणि काय आमचं देव. चला आता बघूया पुढच्या भागात. नाणीचं नैवेद्य देखील तुमची वाटी मी बी जाते आता तिकडे. गाण्याने कॉक मोडलेला तुम्ही टाकून दिलाय मी. काय करायचं, त्याचं आतलं वाल आणि ते सगळं उपयोग येतं ना, दुसऱ्या कॉकचं लिकेज झालेलं कॉकचं. बघा व्यवसाय औषध काय काय टाकावं लागतं. ज्वारी, घेवड्या शेंगा, ज्वारी नाही हुरडा, हरभर, घेवड्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊस, गाजर सगळं टाकावं लागतं. गाजर, खोबरं राहिलं. ही व्यवसायाचं कशासाठी माहितीये का, बोर. ही सगळं का न्यायचं बोर की माझ्या शेतातला हा वानवळा आहे ना, तो माझ्या देवाला तिथं नेऊन देवापाशी ठेवला का नाही की मग नंतर आपण मी खाल्लं तरी चालतं. वांग पण ठेवते ती, म्हणजे आपल्या रानाचा जो सगळा वानवळा आहे ना तो सगळा तिथं नेऊन देवापाशी वर्षात एकदा देवाला ते सगळं दरवर्षी देवाला दाखवायचं, द्यायचं देवाला. असं त्याचं महत्व आहे. आता 10 संक्रांती आणायचे, पहिले मी 15 आणत होते, आट्याच्या 5, माझ्या 5 आणि देवाच्या 5. आता माझ्या 5 आणि देवाच्या 5 आणले ते आणायला लावले देवीला. त्या आणायच्या धुईच्या, तिथं देवाच्या 5 संक्रांतीची पूजा करायची, माझ्या 5 संक्रांतीची करायची, त्यातल्या 2 संक्रांती घ्यायच्या आणि ते देवाला वावसायला जायचं. आता झालं, आता दाजी जेवते ना, तात्या जेवलं, देवाला निवेद्य झाला, तिथल्या देवांना झाला, तुळशीला झाला, सगळ्यांना झाला. आता मला उरकायचंय. आता मला तर पायाला माझ्या गोळ आल्या सकाळपर्यंत पळून. आणि ते जोडवीन पाहिजे आणले वाटतं. हा जोडवीन पाहिजे आणले वाटतं. मला जोडवीन पाहिजे आणले दाजीने. बघा मी लय आनंदी मैत्रिणी इतकी ना. सकाळ तर 4 वेळा तर धावले.
मम्मी काय चाललंय सत्र आपलं काय करत काही नाही. माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी मला संक्रांतीला ती साडी घेतली मैत्रिणींना बघा हा बाई लयच नटली यार. हा आणि पैसे मी आणले मला त्यांनी तुम्हाला बघायचं का? हा पैंजण जोडवी काका जुडवी पैंजण नंतर राहिली नत आणायची होती पण नथ बघा आता नत कधी घेणार? लय नटली अगोदर गळ्यात काळा जरा बांधलं म्हणजे डिस्टावायचे नाही हा नाही तर बावली. तरी ती काय झालं पैंजण नाही घेतलं रात्री काल दुपारी त्यामुळे मी रुसली होती म्हणून गजरच नाही आणलं राघवायचा का बिन गजऱ्यातच जायचं नाही तर गजर मी लावला कशी दिसते आता छान दिसते फार गिरकी कसं दिसताय लागली. आम्ही निघालो मैत्रिणींना आता हे माझं करगणीत गळ्यातलं ताट घेतलंय हातात आम्ही 2 तास झालं राखतोय. 2 मैत्रिणींना सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा माझ्याकडून आणि मनीषाताईकडून. आणि विषय असा झाला मला 10-12 जणांनी कमेंट केल्यात की बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ मध्ये दिसली नाही कारण मी रोज कंपनीचं सकाळी शिफ्टला असते ती मग ताईचं काम ताईचं चालतं. तिला सकाळचं 5ला शिफ्ट असली ना तर ती दुपारनच येते 2-3 वाजता आणि कधी कधी ते डबल शिफ्टने काम केलं की मग संध्याकाळचं किती 9 वाजतात ना. हो 9 नाही 10 वाजतात. हा 10 वाजता त्या आणि मग तोवरती येस तर मी कुरिअरला गेलेले हो. असते. आणि तर ताई तुमचं मसाला त्यांनी कमेंट टाकली होती की मसाला छान भेटलाय म्हणून आणि त्यांनी तुमचे पैसे पण दिलेत बरोबर. हो ते व्हिडिओ पण बघतात परत म्हणतात की नाव नाही घेतलं. आणि खरंच तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. हा थँक्यू सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा गडगड बोला. गोड गोड बोला. गजरा कसा लावला? मी नाही लावला ग तुम्ही काय लावला? तुम्ही माझ्या केसात तुटला. चला असू दे माझ्या केसात ना खाली येतो. आता निघालो आम्ही मैत्रिणींना आलंच पटकन देव बाप्पाला जाऊन लगेचच लगेच लगेच नाही म्हणते झालं आता वसून आता चाललो घरच्या देवाला. आणि आम्ही काय गावात गेलो नव्हतो आम्ही इथल्या देवबापाला गेलतो वस्तीलेच इकडं आत्या ती आहेत आणि गावातल्या अजून आता वस्तीले सगळ्या बाया गेलेल्या यायचं इथे इथं. मग तुम्ही म्हणता हा हो त्याच्यामुळे आणि मग तुम्ही म्हणता नाका तू का ग तुम्ही का नाही गावात गेला तर मला आम्हाला जायचंय बारामतीला. कोणी गाडी घेतली तिकडं मग उरकायचं नाही ना म्हणून. आणि इकडं आमचं भाऊजी बी आहेत हा इकडं मनीषा ताई येतं आम्ही दोघी जणी नावकरणी येतं. आणि तुमचं हे आलंय अहो काहीतरी आलंय मनीषा जाधव त्याच्यावर लिहिलं तर मला वाटलं माझंच हाय. मागल्या वारीने तसंच झालं. ती मनीषा तू मनीषा हे मनीषा आणि ते पोस्टमन साहेब माझ्याच घरी घेऊन येतात काय आलं की गेलं होतं. ताई आपण ताट हातात घेऊ. हा चल ताट हातात घेऊन फोटो काढ. चला येऊ का आता. आता मावशी असं बसलेला नाही असं दे नाही काय अडचण. जर आमचं उभा राहिलं सगळ्यांचं एक काढा. कविता आणि मावशी आलती मैत्रिणींना आणि आता आम्ही चाललोय बारामती शोरूमला काय करायचं. आणि माझ्या चेहऱ्यावरती एवढा ग्लो आलेला आहे तुम्ही म्हणता ना का चेहऱ्याला फेशियल वगैरे केलं काय नाही माझ्या मैत्रिणींना फक्त मी ब्लॅकिंग केलंय. ह्यांनी मला पैंजण आणलं आणि मी इतकी सुंदर सुंदर दिसायला लागली ना खरं सांगू का. माझं म्हणा माझ्या दादांना बघणाऱ्या ना एकच विनंती सगळ्यांना माझा व्हिडिओ बघणाऱ्या तुम्ही लाखाचं नका आणू 1000चं 500च बायकोला काहीतरी घेऊन येत जावं. तिला वांगाचं औषध घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही. तिचा वांगा असाच जाईल तिला फेशियल करायची सुद्धा गरज लागणार नाही. मनाने आणलेल्या गोष्टी तर म्हणजे एक हक्काने आणलं त्यांनी मला लय बरं वाटलं असं.